का चालेल मित्रांनो, हवा सकाळ झाली आपली. आता कसं आहे, सकाळी लवकर उठलो जावं म्हटलं पटकन. काल माझा बिलकुल धंदा झाला नाही. काल लय म्हणजे लय परेशानी झालं माझ्यासोबत बरं का. लय उलटा धंदा. मी असं विचार करलो, पण अगोदर जेव्हा कामाला होतो ना मी, तेव्हा मी विचार करायचं माझ्याकडे आटो कधी येईन, आटो कधी येईन. आटो आले की ही दुनियादारी काम सोडून टाकतो आणि आपलं फर्स्ट क्लास आटो चालू होतो. असं लय विचार करायचं बरं का. मी खरं सांगतो, असं विचार करायचं, असं मला रात्री झोप येत नव्हतं. कधी येईन आटो, कधी येईन आटो, कधी येईन आटो. आल्याबरोबर मला असं चैनच पडत नव्हतं बरं का आटो आल्याशिवाय. आता आटो आली, आता कळायला लागली मेहनत काय असते आटो रिक्षावर. आता असं वाटायला लागले की बाबा कुठं तर काम भेटलं तर चांगलं होणार आहे. लय बेकार हालत. एवढं फिरावं लागते, एवढं फिरावं लागते भाड्यांसाठी, आणि त्याच्यामध्ये किचकिच 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 लय किचकिच असतो. त्या ट्रॉफिकमध्ये गाड्या चालवणं, ह्याचं त्याचं बोलणं खाणं लय अवघड धंदा आहे बरं काय. ऑटो रिक्षाचं म्हणजे काय सोपं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये ऑटोवाले पण काही ना काही आगाव बोलतात, बाहेरचे पण काय आगाव बोलतात, काय असं तसं चालत राहते. पण लय काल माझं बघा, सकाळी 9 वाजता गेलो होतो मी, रात्री 11 वाजेपर्यंत धंदा किती हो माझं 800 रुपये. त्याच्यातले 400 तेलालाच गेले. मग काय राहिले, एवढं फिरून एवढं ड्युटीच बघा तुम्ही किती तास झाले. आज लवकर जावं म्हणलो तो आज उशीर झाला. थोडं निघालोच होतो मी कामाला, पण माझं गॅस रिपेरिंगचं थोडं प्रॉब्लेम झालं. गॅस रिपेरिंगवाला त्यांना म्हटलं गॅस रिपेरिंग करून द्या. आपलं जरा खराब झालं होतं गॅस घरी स्वयंपाकाचं. त्यानं खोलत बसलं, त्याच्यामध्ये वेळ गेला. हो का, असं काही ना काही अडचण येत राहते. पण मी एक सांगतो तुम्हाला, तुम्ही ऑटो रिक्षा घेताना माहिती खरं सांगतो तुम्हाला, हप्त्यावर घेऊ नका तुम्ही. तुम्हाला झोप लागत नाही. हप्त्यावर तुम्ही घेतला लय परेशानी झेलावं लागेल तुम्हाला. काय होतं होईल, अजून एखादी वर्ष गेलं तर गेलं, पण हप्त्यावर तुम्ही गाडी घेऊ नका. ठीक आहे, चांगला अनुभव घेऊन सांगतो बरं का मी. हप्त्यावर गाडीच घ्यायचं नाही. तुम्ही कॅशमध्ये जर ऑटो रिक्षा घेतलो, मग राजा माणूस झालो. कधी जावाच, दुपारी 3 वाजता गेलो, 10 वाजे पुन्हा जर ड्युटी केलो तर बस झालं. हप्ते नसले तर टेन्शन नाही. हप्ते जर राहिले माणसाला, एक दिवस जर धंदा कमी झाला तुमचा, मग तुमचं अवघड झालं म्हणून समजायचं. लय अवघड झालं म्हणून समजायचं बरं का. लय विषय टॉपचा होऊन जाईल. आता या टेन्शनमुळं माझे केस पांढरे व्हायला लागले जागी. अगोदर चांगलं सुखानं होतो. 8 तास 9 तास काम करायचं, फर्स्ट क्लास. 10-12 लोक सर 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 शेफ सर सर म्हणत होते. लय इज्जत. असं वाटतं माझ्याच्यानं मी किती मोठा माणूस आहे. आता काय, आता घासावं लागलेले ना बार 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 बार. लय ताण डोक्याला उन्हात. आता उन्हाळा दिवस अजून चांगला आहे बरं का. खरं सांगतो तुम्हाला, पुण्यामध्ये जर पावसाळा आला, आता येणारच आहे पुढच्या महिन्यात, पावसाळा लागला मग तुम्ही गेलो कामातून म्हणायचं. ऑटो आल्यानंतर लय हालत होते पावसाळ्यात. अरे ट्रॉफिक, पाऊस पडला एवढं ट्रॉफिक होते पुण्यामध्ये भयंकर. लय भयंकर ट्रॉफिक जाम होऊन जाते. आणि त्या ऑटो आपल्या पावसामध्ये एवढं पाणी जाम होतं. पाणी असं भरून येतो ना, त्या पाण्यात तुमचा ऑटो इकडं पण हलता येत नाही, तिकडं पण हलता येत. पुढं तर जाम लागणार, तिथं अडकून बसावं लागेल. पण मेट्रोवर येत नाही, ॲपमध्ये परवडत नाही. CNG वाढत चालली, बरोबर आहे की नाही. पाऊस आले की मग त्या पावसामध्ये कुठं झाड तोडून कुठं उभा करायचा ऑटो ते तुम्हाला सुधारत नाही, कोण लावू देत नाही. परत कुठं झाड मोडून कधी अंगावर पडन हे सांगता येत नाही. त्या पावसात कोण कधी घसरण काही सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या वाऱ्यामध्ये, वारा जो येतो ना पावसामध्ये, त्या वाऱ्यात असा ऑटो हालायला लागतंय गात. मग तो असं पार फाटून जाते वारं जर आले की. एवढं भयंकर होतं वारं जर आलं पावसात. पाऊस कितीही पडू द्या, कुठं तर उभा करून आपण थंड उभा राहू. वारं जर चालू झालं, तुम्हाला खरं सांगतो, मग तुमच्या अंगात डुगडुगी चालू झालं. कुठं तर शेप जागा भेटलं तर ठीक आहे, नाहीतर गेलो कामातून. पाऊस बंद झाला. आता पाऊस चालू असताना काय होतं, सगळे इकडं तिकडं साईडला लावून थांबतात मोटरसायकलवाले. पाऊस चालू झाला, सगळे एकदमच गाड्याला काढतात. एकदम गाड्या काढल्यानं काय होतो, जाम होऊन जातो. आणि पाऊस पडल्यानं काय होतो, सिग्नल बंद पडतात. सिग्नल ते चालू असतंय ना, सिग्नल ते बंद करून टाकतात. ते सिग्नल बंद असल्यामुळं कोण कुठूनही घुसतंय.
त्याच्यामध्ये ट्रॉफिक भरपूर जाम होऊन जाते, कुणाला दम निघत नाही. एक आता साधं 30 सेकंदाचा सिग्नल लागते, कुणाला दम पडत नाही. घर 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 इकडून तिकडं पळाय बघतात. आता मी कॅमेरा लावणार आहे, कॅमेरा लावले की तुम्हाला दाखवतोच कशा प्रकारे पुण्यातले ड्रायव्हिंग आहे, पुण्यातले लोक करतात, काय करतात मी तुम्हाला दाखवतोच. ठीक आहे, फक्त तुम्ही मला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा, आपलं लाईक आणि सबस्क्राईब. ठीक आहे, टाटा बाय बाय, भेटू थोड्या वेळानं.